डिजिटल, बातमी खरी, भूमिका ठाम। आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भाग्यश्री वाडेकर यांच्या प्रचाराने चाकण शहरात चांगलाच जोर पकडला आहे। घराघरातून आणि गल्लीबोळातून उमटणारा प्रतिसाद पाहता वाडेकर यांच्याबाबतचा लोकांचा उत्साह दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। प्रभाग निहाय भेटी, महिला मेळावे, तरुणांसोबत संवाद, उद्योग, कामगारांशी थेट चर्चा अशा विविध माध्यमातून वाडेकर यांनी मतदारांशी थेट संपर्क साधला आहे। शहरातील मूलभूत सुविधांचा विकास, वाहतूक कोंडीवरील उपाययोजना, बाजारपेठांचे सुशोभीकरण, महिला स्वयंसहाय्य गटांना बळकटी आणि सुरक्षित शहर हा वाडेकर यांचा प्रमुख अजेंडा असून नागरिक त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत। चाकण शहराच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त करताना भाग्यश्री वाडेकर म्हणाल्या, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, चाकण नगरीचे माजी उपसरपंच कालिदास वाडेकर, शहराध्यक्ष राम गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चाकणचा वेगाने होत असलेला विकास यात स्थानिकांना अधिक संधी, सुरक्षितता आणि सुविधा मिळाल्याच पाहिजेत। त्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असेल। निवडणुकीला अवघे काही दिवस राहिलेले असताना वाडेकरांच्या प्रचाराची गती शिगेला पोहोचली असून अनेक ठिकाणी आयोजित सभांना मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वानेही या प्रचारात जोरदार सहभाग घेतल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे। चाकण शहरात उमेदवार भाग्यश्री वाडेकर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू असून नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता या निवडणुकीत त्यांचं पारडं जड होत असल्याची चर्चा शहरभर रंगली आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।